हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता अलिबागला आहे, इथून मुंबईला चाललो आहे. आधीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर तुम्हाला कळेल मी इथपर्यंत कसं आलो, काय आलो. आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा माझा आधीचे ब्लॉग कसे आहे ते. आणि मी आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी असेच ब्लॉग टाकत राहील इथून पुढे, ट्रॅव्हलिंगचे, परत भरपूर सगळे, आणि असेच व्ह्यू चांगले चांगले दाखवत राहील. येताना पण मस्त व्ह्यू होते. पाऊस तर लागला नाही कुठे अजून. आता तो इथे खाली झाली. आता निघू आम्ही खाली करून. मग आता पण मस्त व्ह्यू आहे आणि समुद्राच्या बाजूलाच आहे. आता इथून व्ह्यू बघा, मी तुम्हाला दाखवतो. आता इथं बाहेर गेल्यावर भारी आहे, मस्त आहे. मग ते तिथनं काय करून पाठवू? नाही बोलू दे थांबवून ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलो. हा बघा, तुम्हाला खास व्ह्यू दाखवण्यासाठी थांबलोय. पूर्ण समुद्र आहे आणि इकडे आतमध्ये हे होतं, बंगला होता. आणि आता समुद्राचे इथे हे उभं राहण्यासाठी. भीती काय नाही. हा बघा काय भारी समुद्र आहे, वाव. आणि तिकडे बघू शकता, तिकडे घरं आहे, घरं टाईप आहे, खूपच भारी आहे. आणि इथे आपली गाडी. आणि इथून आता आपण चाललो आहे मुंबईला. पुढे मजा येईल बघायला बॉक्स. तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. पावसाळ्यात एक नंबर दिसता, काय बोल. व्ह्यू सांगून टाकून ठेवतो तुला मी. इथे रिसॉर्टला ना 100 रुपये घेतो. 10-12 जण आलात ना तर तिथे आंघोळ वगैरे करायची. प्रत्येकी 100 रुपये घेतो. हां, आंघोळ करायची, स्विमिंग पूलमध्ये मजा करायची. 20 की 10 रुपये हे सगळं भेटतं. पण 100 रुपयामध्ये? हां, स्विमिंग पूल फक्त. बाकी तुम्हाला जेवण बिवण सगळं आतला लागेल. आपला मित्र आहे खास. 2 मिनटं साईडला जाऊ, इकडे साईडला लेफ्टला, आणि इथून म्हण की सारळ पूल. हे सारळ पूल. पूर्ण याला सारळ पूलच बोलतात. सारळ पुढे रेवस. इथून रेवस चालू झालं ना? हो, रेवस पुढे बंदर आहे. आता आपण आलो नाही इकडे, तर पुढे आहे बंदर. ते ह्याला करंजा गावात पुढे. हा, मांडवाला राईट गेला ना? मांडवा गेटवे. आता इथून सरळ अलिबाग सिटी किती असेल इथून तरी? 15 किलोमीटर. 15. हां, 15 किलोमीटर. पूर्ण सिंगलच रोड आहे. त्याच्याच पहिला आपल्याला लेप मारायचा आहे. मग लेप मारल्यानंतर मग परत हां, मग तिथून सरळ तिथे पॉयनाड, वडखळ हायवे झाला ना. एक्सप्रेस वे ना, आता एक्सप्रेस वे झालाय ना. 9:45 झाले. लवकरात लवकर निघावं लागेल. हे तलाव बघा, तलावाबरोबर मंदिर पण आहे. आणि मंदिर काय भारी वाटतंय. रात्रीची इथे लाइटिंग बिटिंग लागते, रात्रीचं अजून भारी दिसतं. पण काय भारी वाटतं ना मंदिर. गावचं मंदिर वेगळंच वाटतं काहीतरी. शिवशंकर मंदिर मस्त. तलावावर काय रिफ्लेक्ट होत यार. इथून कुठे राईट? आपल्याला भोवतरी जायचं आहे, समोर जायचं आहे. हे बघा, तलावाच्याच बाजूला इथे रूममध्ये राहतात आणि गाडी लावली आहे. आणि खूपच भारी दिसत आहे मंदिर आणि तलाव. पटापट भरूया आणि इथून मग निघूया आपण. लवकरात लवकर जायचं आहे, 12च्या आधी पोचायचं आहे. आता वाजले 10 वाजायला आले. तरी शक्य नाही आहे, तरी पण आपण जेवढं ट्राय करू तेवढं लवकर पोहोचू.
आम्ही आता पोयनाडच्या इथे पोयनाड बस स्टँड आणि समोर ट्रॅफिक आहे भरपूर. एक कार. आजचा दिवस रविवार असल्या कारणाने आज रविवार आहे, संडे आहे ना आज, त्यामुळेच पब्लिक वडापाव नाश्ता करायला आले. वडापाव बिडापाव सगळं गर्दी बघा केवढी आहे. पूर्ण लाईनच लागली आहे इकडून तिकडून. बस स्थानक आता वाजले 11 वाजल्या. इथून 60-70 किलोमीटर असेल मुंबई. 2 तासात पोहोचू आम्ही आरामात. पण 11 वाजले, 12च्या 1 वाजेपर्यंत पोहोचू. हे सुपर पोहोचलाय गणपतीसाठी. हा वेगळीच आली सुपर. तुम्ही बनवायची ना सुपर. अरे बनवायची काय बघा ट्रॅफिक बघा केवढी आहे. लाईनच लाईन आहे. तुम्ही काय करा माहिती आता आता आम्ही मेन हायवे पासून आता इथून रोडपासून अलिबाग रोडपासून लेफ्ट मारू आणि हा मेन हायवे ना तिथे जॉईंट होऊ. हा कोकण मुंबई गोवा हायवे. हा पुढे वळखळच आहे. पण इथून पण आधी हा सरळ रोड होता ना. हा आता हा नवीन झाला. तरी तो त्या साईडचा रोड बनवायचा. हा एकच रोड बनवला येण्या जाण्यासाठी. चालू होता तो बंद केला. काम चालू आहे ना. आता वर का चढला पुढे पुढे जाऊन पुन्हा आतमध्ये इकडे जावं लागेल. आम्ही पेनच्या पुढे आता माझा ब्लॉग बघतात आहे हे लोक सगळे. आणि इथून आता पनवेल जवळच असेल. पनवेल इथून असेल 10-20 किलोमीटर असेल. अजून कर्नाळा फोर्ट पण नाही आला आहे. कर्नाळा फोर्टवरून 10-15 मिनटावर माझा ब्लॉग चालू आहे पहिलावाला सगळ्यात. आम्ही आता पनवेलला पोहोचलो आहे. हे पनवेलवरून ब्रिज हा सरळ पुण्याला गेला तुम्हाला सांगितलं होतं. आणि इथून आता लेफ्ट मारायचा आहे. इथून लेफ्ट अटल सेतू ब्रिजवरूनच जाणार आहे फटाफट. कारण वाशीवरून गेलो तर भरपूर टाईम लागेल. 1.5 तास एक्स्ट्रा लागेल. आणि इथे अर्धा पाऊण तास. बघा AC लावण्याचा बघा किती उपयोग होतो. ही धूळ सगळी तोंडात नाकात. मी तर बोलतो सगळ्या ड्रायव्हरने सगळ्या गाड्यांमध्ये AC लागलीच पाहिजे लवकरात लवकर. सगळ्यांना AC झाले पाहिजे. बिचाऱ्यांना ते बोलतो तो पण बिना ACचा आहे. किती धूळ आहे ही. किती तोंडात जाते, किती नाकात जाते. शरीरासाठी किती हानिकारक आहे. म्हणून ड्रायव्हर लोक लवकर आजारी पडतात. केवढी धूळ आहे बघा ही.
सगळ्यांनीच आता कंपल्सरी सगळ्या गाडीमध्ये AC लावलीच पाहिजे, कारण प्रत्येक ड्रायव्हर लोकांसाठी चांगलंच आहे. आता इथून खराब रोड आहे, हा खराब रोड झाला की मग हायवे आणि मग सरळ 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 अटल सेतू ब्रिज आणि मग तिकडून घरी. मग दुसरं भाडं आहे, बुकिंग आहे, ते करूया. लोकलच आहे ते. आता इथून पुढे काय दाखवणार तुम्हाला, सगळा रोड माहितीच असेल. माझ्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा. हा अटल सेतू ब्रिजवर आहे आता मी. इथून सरळ आता पाऊण तासात पोहोचेल डायरेक्ट मुंबई सेंट्रलला. तिकडेच ब्लॉग बघत चाललो आहे आधीचा. तर तिकला नसेल तर प्लीज आधीचा ब्लॉग बघा. आणि मी आवडत असेल किंवा माझी ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा, म्हणजे मी कधी पण ब्लॉग टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मी सरळ सरळच आहे, सरळ सरळ चाललो आहे आता. इथे ब्लॉग पण चालू आहे, मस्त आहे की ब्लॉग बघत चाललो आहे. हा बघा, हा पूर्ण अटल सेतू ब्रिजच आहे. सकाळचा व्ह्यू असा दिसतो. आता पाऊस बिऊस काय नाही, येताना पाऊस भेटलेला आपल्याला. आधीचा ब्लॉग तुम्ही बघा, येण्याचा ब्लॉग. आता आम्ही काळा चौकीला पोहोचलो आहे. काळा चौकीला इथून लेफ्ट बायकाळावरून मग नाना चौक, मग नाना चौकवरून मग मुंबई सेंटर, मग तिकडे आपण पोहोचू. आता वाजले 12:30 वाजून गेले. 12:36 झाले. तर लवकर 12-1 वाजता जी बुकिंग आहे, थोडा टाईम हे पुढे गेला. बुकिंग झाल्यानंतर मग जाऊया. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर ही पण तुम्हाला कशी जर्नी ब्लॉग वाटला नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी लाईक सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. आणि तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.